पर जो सहस बाह पर राम द्विजराज है। चीता मृगशुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है। तेजतम अंश पर कन्याजिमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी। मिटा दूंगा उस भव्य का नाम और निशान जमीन से और आसमान से। तू क्या मिटाएगा उस भव्य को जिसका ऐलान खुद आसमान करता है। दिन में 2 बार, सूरज उगने से पहले और सूरज ढलने के बाद। छत्रपति शिवाजी महाराज की जय। अब लहराओ भगवा और कर दो ऐलान, पहले शादी कोंडाना की फिर मेरे रायबा की। अब लहराओ भगवा और कर दो ऐलान, पहले शादी कोंडाना की फिर मेरे रायबा की। कोंढाण्याचे लगीन आधी म्हणणारा तानाजी, शिर कापले गेले तरीही लढणारा तो बाजी। अगाढ त्यांची स्वामी भक्ती, प्रेमतयांचे खुळे, शूर शिवाजी आणि त्यांचे शूरते मावळे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। ओम नमो पार्वती पते हर हर महादेव। हर। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी ज्यांनी आपल्या पराक्रमानं, शौर्यानं, कर्तृत्वानं आणि दातृत्वानं आलम दुनियेला दिपवलं ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजमान्य श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज, आणि जिच्या मुशीतून रायगडाच्या छाताडावरती 32 मन सोन्याचं सिंहासन निर्माण झालं, त्या राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊसाहेब जगावं कसं, लढावं कसं आणि शेवटच्या श्वासापर्यंत मृत्यूला सामोरं जावं कसं हा दयानी मंत्र आम्हाला दिला ते धर्मवीर स्वराज्यरक्षक संभाजी महाराज, नरवीर तानाजी मालुसरे या थोर विभूतींना मी प्रथमतः अभिवादन करतो। मित्रांनो, इयत्ता 4थीला तुम्ही शिकत आहात आणि शिकत असताना तुम्हाला इतिहास चांगला माहिती झाला असेल, चांगला शिकवला असेल, तर तुमच्या समोर जो किल्ला दिसतो त्याचं नाव आहे कोंडाणा। पूर्वी त्याचं नाव कोंडाणा किल्ला होतं, मग नंतर सिंहगड कसं झालं तर तुम्हाला माहीत असेल की ज्यावेळेस मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खान पठाण हे स्वराज्यावरती चालून आले आणि महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला, आणि त्या पुरंदरच्या तहामध्ये महाराजांना 23 किल्ले आणि 4 दशलक्ष होण्याचा आजूबाजूचा सगळा प्रदेश द्यावा लागला। त्यामध्ये त्या तहामध्ये या परिसरातला पुरंदर किल्ला महाराजांना द्यावा लागला, कोंडाणा किल्ला महाराजांना द्यावा लागला, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा, राजमाची हे सगळे असे 23 किल्ले पार अगदी माहुलीपर्यंत हे सगळे 23 किल्ले महाराजांना त्या तहात द्यावे लागले होते। आणि महाराजांना निमंत्रण दिलं होतं आग्रा भेटीचं, आहे का नाही। महाराज आग्र्याला गेले 12 मे 1666ला औरंगजेबाचा वाढदिवस होता, आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराज संभाजीराजे, बाल संभाजीराजे वय वर्ष 9 म्हणजे तुमच्या वयाचेच होते,
त्यावेळेस ते आग्र्याला गेले होते आणि 3.5 महिने जवळपास महाराज आग्र्याला नजरकैदेमध्ये थांबलेले होते. आणि महाराज आग्र्यावरून ज्यावेळेस बाहेर पडले तो दिनांक होता 17 ऑगस्ट 1666 आणि अवघ्या 25 दिवसात म्हणजे 12 सप्टेंबर 1666ला महाराज राजगडावरती पोहोचलेले आहेत. म्हणजे इतका वेगवान प्रवास महाराजांनी त्या काळामध्ये संन्यासाच्या वेशामध्ये केला होता. आणि मग आता आपण किल्ले दिलेले पण परिसरामध्ये लोकांमध्ये एक भावना निर्माण झाली होती की आपण गुलामांच्या ताब्यामध्ये गेलेलो आहे, शेतीवाडी उद्ध्वस्त व्हायला लागलेली आहे. यावरती महाराज चिंताग्रस्त असताना आज 4 महिन्यात 27 किल्ले महाराजांनी घेतले. म्हणजे 4 वर्षात 66 आणि 4 किती झाले 70 आहे का नाही. 4 महिने म्हटलेले 4 महिने म्हणजे 4 महिने नाही तर 4 वर्षामध्ये महाराजांनी 27 किल्ले आणि आजूबाजूचा प्रदेश जिंकला. आणि जे काही तहामध्ये दिलेले किल्ले होते ते सगळे मिळवले. आणि मिळवल्यानंतर एक दिवस महाराज प्रतापगडावरती गेले आणि प्रतापगडावरती गेल्यानंतर जिजाऊ साहेब राजगडावरती होता. त्यावेळी आज जर तुम्ही सिंहगडावर कोंढाण्यावरती आला असता, मी सिंहगड नंतर म्हणेल, कोंढाण्यावरती जर आला असता तर राजगड आणि तोरणा किल्ला अगदी जवळ दिसता आपल्याला. कारण मी हा संपूर्ण ट्रेक 4 दिवस पायी केलेला आहे. कोंढाणा, राजगड, तोरणा, लिंगाणा, सिंगापूर की नाळ उतरून पलीकडं रायगडला गेलेलो होतो. म्हणजे सगळा हा परिसर माझ्या पायाखाली गेलेला असल्यामुळे मला चांगला ज्ञात झालेला आहे तो. आणि अशा पद्धतीनं राजगडाच्या पद्मावती मातीवरती जी काही सदर आहे त्या सदरेवरती जिजाऊ साहेब एकटक बसलेले असताना सकाळी उन्हाची कोवळी किरणं अंगावर घेत असताना त्यांच्या डोळ्यासमोर मात्र कोंढाणा स्वराज्यात नव्हता. म्हणजे स्वराज्याच्या मध्यभागी असणारे सगळे किल्ले महाराजांनी जिंकले पण कोंढाणा किल्ला मात्र स्वराज्यात नव्हता. तर महाराजांनी आपल्या एका सेवेकऱ्याला सांगितलं, अरे मग शिवबाराजे कुठे गेलेत? तर त्या सेवेकरी म्हणला शिवबाराजे प्रतापगडावरती गेलेले आहेत. आणि प्रतापगडावरती गेल्यावर जिजाऊनी त्याला सांगितलं, जर तू आत्ताच्या आत्ता प्रतापगडावरती जा आणि प्रतापगडावर महाराजांना म्हणावं जेवण करत असाल तर हात धुवायला राजगडावरती यायचं आहे. तसा सेवेकरी गेला, प्रतापगडावरती गेला, तिथं महाराजांना सांगितलं आणि महाराजांना एक थोडंसं काळजीचं वातावरण वाटलं की आऊसाहेबांनी आपल्याला कशाला बोलवलं असेल की लागोलाग जेवत असाल तर हात धुवायला कुठे या, राजगडावरती या. आणि असं म्हटल्यावरती महाराज तिथून निघाले, आऊसाहेबांकडे आले. आऊसाहेबांनी सांगितलं, विचारलं त्यांनी आऊसाहेबांना की का आवत न दिलं, का बोलवणं केलंच मला? नाही म्हणे शिवबा तुझी आठवण आली आणि तुझ्याबरोबर मला सारीपाटाचा खेळ खेळायचा. सारीपाटाचा खेळ खेळायचा तेवढ्यासाठी मला हात धुवायला राजगडावरती बोलवलंय का तुम्ही? म्हणजे हो, मग वाटलं तुझ्याबरोबर खेळावं. मग दोघांनी सारीपाट, ठीक आहे, आईची इच्छा होती म्हणून महाराजांनी तिथं त्या सोंगट्या वगैरे आणून दोघं मायले ते तिथे त्या नवगजीमध्ये सदरेच्या बसले. सोंगट्या खेळता खेळता जिजाऊ साहेब हलकेत म्हणाल्या, अरे शिवबा तू जर जिंकला तर तुला काय पाहिजे? म्हणजे आऊसाहेब तुम्ही एवढं दिलं, तुमच्याकडून काय घेणार? तरी पण तुला मागावं लागेल काहीतरी. पण तू जर हरला तर तुम्हाला काय देशील? तर म्हणे तुम्ही मागाल ते मी देईल. आणि अशा पद्धतीनं तो खेळ झाल्यानंतर शिवबाराजे त्या सोंगट्याच्या खेळामध्ये पराभूत झाले. आणि आऊसाहेबांना म्हणे, आऊसाहेब मागा तुम्हाला काय लागेल ते मी द्यायला तयार आहे. म्हणे द्या वचन. शिवबाराजांनी वचन दिलं आणि वचन दिल्यावरती त्या खिडकीच्या झरोक्यातून दाखवलं तर समोर कोंढाणा दिसतोय ना, तो मला पाहिजे शिवबा, तो माझ्या डोळ्यात चलतोय. आता जिजाऊंनी का बरं डोळ्यात चलतोय, कोंढाणा का घ्यायची घाई केलेली आहे की मुळात हा मुघलांच्या ताब्यात गेलेला इथला जो किल्लेदार होता त्याचं नाव होतं उदयभान राठोड. हा उदयभान राठोड जोधपूरजवळ असणारा भिणाईचा राहणारा होता. पण ज्यावेळेस मुघली आक्रमण आलं होतं औरंगजेबाने त्याची किल्लेदार म्हणून नेमणूक केली होती. पण त्याने त्या उदयपूरचा एक मेवाडचा राजा होता, त्याचं नाव होतं संग्राम सिंग. या संग्राम सिंगची एक मुलगी मेवाडच्या परिवारामध्ये वीरसिंहाला दिलेली होती. आणि वीरसिंहाला दिल्यावरती त्याचं निधन झाल्यानंतर याने कमलकुमारी तिचं नाव होतं, तिला वश करण्याचा प्रयत्न केला आणि तिला पळून इथं आणलं होतं. आणि जिजाऊंना माहीत होतं की जसं रावणाच्या ताब्यात सीता सापडली होती तसं उदयभानाच्या ताब्यामध्ये कमलकुमारी आहे. आणि श्री ही मराठ्यांच्या देवघरातील देवता मानणारा आमचा राजा होता, म्हणून तिची सोडवणूक करण्यासाठी मला कोंढाणा स्वराज्यामध्ये पाहिजे. आणि हे सर्व चालत असताना इकडं उमरटला मात्र मांडव डाळ्या वगैरे सगळ्या सजल्या होत्या. आणि रायबाचं लग्न तानाजी मालुसरेंच्या, मी जरा झटापट सांगतो कारण आपल्याला उशीर झालेलं, पटपट सांगतो. आणि ते सजलेलं असताना आता आवत न द्यायचं आहे, महाराजांनाच बोलवायचं. कारण महाराज नसले तर आजही आपण पाहतो एखादा राजकीय नेता जर लग्नाला नाही आला तर आपण किती शर्मिंदा होतो. लोक आपल्याला बोलतात अरे येणार होते कमून आले नाही असं. त्यावेळेस तसंच होतं की महाराज स्वतः यायला पाहिजे, कारण बालपणीचा सवंगडी आहे तानाजी. आणि म्हणून तानाजीने शेलार मामा आणि सूर्याजी मालसुरे आपल्या भावाला बरोबर घेतलं आणि आवत न द्यायला तो उमरटवरून निघाला.
आणि राजगडाची जी काही संजीवनी माची आहे त्या संजीवनी माचीतून ते पद्मावती माचीवरती असणारं पद्मावती देवीचं दर्शन घेतलं आणि तिथं सदरेवरती गेले आणि सदरेवरती जाऊन त्यांनी आऊसाहेबांना सांगितलं की आऊसाहेब आम्ही असं आवतनं घेऊन आलेलो आहे. तर त्यांनी त्यावेळेस तांदूळ देण्याची प्रथा होती, हातामध्ये अक्षदा, त्या चिमुरडीभर अक्षदा जिजाऊंचे दिले. म्हणजे शिवबाराजांनाही सांगायचं. आता जिजाऊ काळजीत पडल्या होत्या, कारण शिवबाराजांनी काय सांगितलं, येणाऱ्या 15 वाड्यामध्ये कोंढाणा मी काय करणार आहे, स्वराज्यात दाखल करणार आहे. कारण महाराजांचं नियोजन इतकं असायचं की वेळेचं भान आणि वेळेचं तत्त्व ते पाळत असायचे आणि ते स्वतः मोहिमेवरती जाणार होते. आणि आता शिवबाराजांकडे गेल्यानंतर जर ती तारीख जी काही वेळ असेल आणि त्या वेळेची सांगड जर बसली नाही तर शिवबाराजे त्या लग्नाला जाऊ शकणार नाही. तर तसेच शेलार मामा आणि ते सूर्याजी, तानाजी मालुसरे हे सगळेजण महाराजांच्या सदरेवरती गेले. महाराजांनी विचारलं, काय तानाजीराव सुभेदार कसा येणं केलं? नाही म्हणे, आलो होतं सर, तुम्हाला आवडतं द्यायचं तर. कसलं आवडतं? आणि त्या अक्षदा महाराजांच्या हातावर देताना तानाजीराव म्हणाले की आम्ही रायबाचं लग्न घेतलं आहे आणि रायबाच्या लग्नाला आपण या दिवशी तुम्ही उपस्थित राहावं. सगळं उमरठं सजलं धजलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराजांपुढं विचार पडला की आपण तर आता कोंढाणा घ्यायचा आहे आणि कोंढाणा घ्यायचा म्हणजे तो दिवसही ठरवला, तो चंद्राचा कधी उदय होतो, निम्म्या रात्रीनंतर, आणि निम्म्या रात्रीच्या आत माळा लागल्या पाहिजे. हे सगळं महाराजांनी केलेलं होतं तयारी. आणि त्याच वेळेस ते म्हणाले, तानाजीराव आम्ही लग्नाला येऊ शकत नाही, कारण आम्ही आऊसाहेबांबरोबर खेळ खेळताना पैंजेत हारलेलो आहे आणि आऊसाहेबांना नेमकी आम्ही शब्द दिला की येणाऱ्या 15 वाड्यामध्ये तुम्हाला कोंढाणा स्वराज्यात दाखल करून दिला जाईल. त्याच वेळेस तानाजी मालुसरे यांच्या मुठी अशा आवळल्या गेल्या आणि ते महाराजांना म्हणाले, महाराज तुम्ही जर नसाल आमच्या लग्न कार्यामध्ये तर वरबाप म्हणून आम्हाला शोभा मिळणार नाही आहे, आम्ही वरबाप म्हणून मिळू शकत नाही, तर हा मान कोंढाण्याचा माझा आहे, नाही म्हणू नका. आई भवानीची शपथ तानाजी मालुसरेंनी शिवाजी महाराजांना दिली आणि त्या ठिकाणी मात्र त्या अक्षदा जशाच्या तशा हातामध्ये आवळल्या गेल्या आणि महाराजांचा मुद्रा करून तानाजी एकच म्हणाला, नाही म्हणायचं नाही, म्हणजे नग म्हणू नका महाराज, कोंढाण्याचा मान माझा आहे, आई भवानीची आण तुमचने, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं, तुम्ही नसताना आम्हाला शोभा येणार नाही. आणि त्या आल्या पावली महाराजांनी त्यांचं भरपूर समजून सांगायचा प्रयत्न केला. अरे लग्न लागल्यानंतर मी हळद उतरवतो, काय असेल ते सगळंच. पण तानाजी मालुसरे ऐकायच्या तयारीत नव्हता आणि मामांनी सुद्धा सांगितलं, वा शाबास पठ्ठे, की खरोखर तू महाराजांचा सेवेकरी म्हणून आज माझा तुला अभिमान मला वाटतोय तुझ्याबद्दलचा. आणि अशा परिस्थितीत तानाजी उमरठला गेले. उमरठला 2-4 दिवस तिथं घातले आणि घातल्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं की मी कोंढाणा घ्यायला जाणार आहे, रायबाचं लग्न आपण पुढे ढकललेलं आहे. वाजणाऱ्या सणाया वगैरे सगळ्या बंद झाल्या आणि तसंच त्या उमाबाईनं ते निरंजन वगैरे सगळे आणले. तानाजीरावांना ओवाळायची तयारी केली, भाकर तानकी वगैरे ओवाळून टाकले आणि टाकताना मात्र ती काही जो दिवा होता तो विझला गेला आणि काहीतरी अपशकून घडणार हे त्यावरून जाणवलं गेलं. त्याच वेळेस ती उमाबाई म्हणाली की धनी तुम्ही जाऊ नका, काहीतरी अपशकून होणार आहे, ताटातली निरंजनी विजलेली, तुम्ही माघारी फिरा, फार झालं तर मोहीम पुढे ढकलून घ्या. पण तानाजीरावांनी लगेच पुढे गेले आणि उम्याचं कुंकू पुसलं. म्हणे आत्ताच कुंकू पुसून जातो, ज्यावेळेस परत येईल त्यावेळेस मी तुझ्या कपाळाला कुंकू लावेल म्हणे, जातो, डोळ्यातलं अश्रू आणायचे नाही. आणि तसेच आपल्याबरोबर काही 100-125 धारकरी तानाजीरावांनी घेतले. पुन्हा राजगडावरती आले. राजगडावरती खलबत झाली. दिवस ठरला गेला आणि दिवस ठरल्याबरोबर अगोदर ही सगळी माणसं 3 दिवस बाहेर पडलेली हे लक्षात घ्या. आता इथं आल्यानंतर इथली परिस्थिती काय होती, गडावरती उदयभानाचा जागता पहारा होता, 8 घेरे होते पडलेले. हे सगळे डोंजे, गोरे वगैरे, कल्याण वगैरे ही जे गावं आहे इथं 8 मेटं होती. आणि अनोळखी माणूस आला की त्याला मारलंच जायचं, इतके घेरे सरनायकांना ताकीद दिलेली होती. कोणी अनोळखी आला की त्याला ठार मारायची शिक्षा ठोठावलेली असायची. त्यामुळे एक दडपशाहीचं वातावरण या परिसरामध्ये होतं. पण आता तर जायचं आहे आपल्याला, या घेऱ्यातून जायचं आहे, या मेट्यातून आपल्याला जायचं आहे. काय करावं लागेल? मग एके दिवशी तानाजीराव, शेलार मामा, सूर्याजी 500 जण बरोबर घेतले आणि खामगावच्या खिंडीमध्ये येऊन थांबले. एक दिवस अगोदर पुढं मात्र तानाजीराव आले. 2-3 जण बरोबर धारकरी घेतले. धारकरी घेतल्यानंतर आर्णीच्या भैरवाच्या मंदिरात थांबले. तिथं वेशभूषा बदलली, मळवट भरला, सगळं काय केलं, गोंधळ्याचं रूप घेतला. आणि कोळीवाड्यावरती जो रायाजी घेरे सरनाईक होता तो स्वतः या परिसरात एक राजा म्हणून वावरत असायचा. आणि त्याचे वडील जे होते ते शिवाजी महाराजांच्याच काळामध्ये या किल्ल्याचे किल्लेदार होते.
आणि त्यामुळे ते एक प्रकारची ओळख होती. पण घेरे सरनाईकावरती दबाव होता उदयभान राठोडचा आणि त्यामुळं यांनी गोंधळ्याचा तोताराम नावाचा गोंधळ्याचं नाव धारण केलं आणि त्या कोळीवाड्यावरती आले. रात्रीचं आज राहावं. घेरे सरनाईकाने चौकशी केली, कुठून आला काय म्हणे, आलो होतो पण इकडं पालीच्या गणपतीला चाललो होतो आणि जेजुरीवरून आलो आणि म्हटलं आजचा दिवस इथं थांबावून पुढं आपलं जावा आणि वाटलं गोंधळ घालावा थोडाफार. पण घेरे सरनाईकाला वाटलं जर उदयभानाला कळालं किंवा आपल्याबरोबर असणारे काही सहकारी त्यांनी पेरलेले होते त्यांना कळालं तर काय होईल. त्यामुळे या गप्पा टप्पा चाललेल्या असताना तानाजीरावांनी हलक्यात पानविडा वगैरे काढला. पानविडा काढला त्याच्यात एक अंमली पदार्थ टाकला आणि बरोबर असणाऱ्यांना तो खायला दिला. थोड्या वेळाने त्यांना जरा गुंगी आली. गुंगी आल्यानंतर ते तिथे पेंगाळले गेले आणि इकडे गोंधळाला फक्त सुरुवात करायची तर मात्र गडीचा एकदम दांडगा दिसतोय आणि पाहावं तर गोंधळी शोभत नाही आहे. म्हणून घेरे सरनाईक विचारले, मला जरा शंका आहे, मी जरा धास्तावलेलं आहे, उदयभानाला जर कळालं तर. ते म्हणे मी काम केलेलं आहे, फक्त शपथ द्या मला, आण द्या, आम्ही शिवाजी महाराजांची माणसं आहोत. तुमचे वडीलसुद्धा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या गडाचे किल्लेदार घेरे सरनाईक होते, त्यांना सुद्धा शेला पागोट्याचा मान शिवाजी महाराजांनी दिला होता आणि तोच मान तुम्हाला शिवाजी राजांकडून मी हा तानाजी मालुसरे तुम्हाला मिळवून देईल आणि पुन्हा या गडाची घेरे सरनाईकी तुम्हाला बहाल करायला लावेल. हा माझं वचन आहे, फक्त तुम्ही आम्हाला वचन द्या आणि सहकार्य करा. आणि त्या रात्री वचन घेऊन त्या रायाजी घेरे सरनाईकानं तानाजीरावांना बरोबर घेतलं आणि तो काही डोनगिरीचा कडा आहे. या बाजूला तुम्ही गेला ना, आडवा टॉवर दिसतो ना, त्या बाजूला तो कडा आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याची सगळी तयारी रात्रीतून केली आणि रात्रीतून केल्यानंतर वचन घेतलं आणि पुन्हा ते खामगावच्या खिंडीत आले. तिथे शेलार मामा वगैरे सगळे तयारीतच होते आणि त्यांना सांगितलं की आजच्या रात्रीला आपल्याला म्हणजे ती तो दिनांक होता 2 फेब्रुवारी 1670चा, माघ वद्य नवमीची ती रात्र होती आणि ते सगळे 500 जण अंधाऱ्यातून रात्रीतून निघाले कारण चंद्रोदय व्हायच्या आत त्यांना डोनगिरीच्या कड्याला लागायचं होतं. आणि इकडे जिजाऊ साहेबांचा निरोप घेताना सांगितलं होतं की तानाजी, तू जर हा कोंढाणा जिंकून घेतला तर तुला पालखीचा मान मी देणार आहे, तुला पालखीतून आणायला शिवबाला सांगणार आहे. तर त्यामुळं ते सगळेजण आले डोनगिरीच्या कड्या, त्या तिथे आले. त्यांनी बरोबर सगळे कळकीचे लाकडं आणलेले होते, दोरखंड आणलेले होते. आता घोरपडीनं चढले का माळा लावून चढले हा वादाचा एक प्रश्न आहे. पण घोरपडीनं पण चढले असावेत आणि माळा लावून पण चढले असावेत असा दोन्ही अर्थ आहे. कारण त्यावरती अमेरिकेत सुद्धा संशोधन झालं. सरडे पाली वगैरे भिंतीला चिकटतात त्यांचं संशोधन झालं आणि अशाच पद्धतीने भोसल्यांचं एक वंशज की त्यांचं आडनाव घोरपडे झालेलं आहे. मुधोळचे घोरपडे, बाजीराजे घोरपडे नाव ऐकलं असेल. त्यांचं आडनावही भोसलेच होतं. पण त्यांच्या वंशजाने कर्णसिंह म्हणून विशाळगड घोरपडीच्या साहाय्याने जिंकला आणि म्हणून बहमनी राजवटीमध्ये त्यांना घोरपडा बहादर ही पदवी दिली आणि घोरपडीचं चिन्ह असणारं निशाण दिलं होतं म्हणून त्यांचं आडनाव घोरपडे झालं होतं. तर त्याला एक अर्थ पुरावा आपल्याला मिळतो. आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये आपल्याच महाराष्ट्रातल्या एका हिंदी सैनिकाने, ज्याचं नाव होतं श्रीरंग लावंड, त्याने सुदान प्रांतामध्ये असणारा रोडॅक नावाचा किल्ला घोरपडीच्या साहाय्याने जिंकला होता. त्यामुळं घोरपडीने गेले असतील किंवा तो भाग आपण गौण ठरूया. आणि त्यानंतर माळा लावून तानाजी मालुसरे वरती गेले, शेलार मामा वरती गेले आणि सूर्याजीला जो कल्याण दरवाजा दिली तो आपण पाहिला तिथून, तिथं 300 जणांना घेऊन थांबायला लावलं. वरती गेल्यानंतर गुपचूपपणे कल्याण दरवाजा उघडायचा आणि उघडल्यानंतर सूर्याजीला आत घ्यायचं आणि एकच हल्ला कल्लोळ करून उदयभानाला जाग यायच्या आत काय करायचं, कोंढाणा ताब्यात घ्यायचा. ही योजना आखली गेली. वर सगळे पोहोचले. कल्याण दरवाजाकडे जात असताना एका पहारेकऱ्याला मात्र शंका आली आणि तो ओरडत ओरडत गनिमाया मराठे आहे, गनिमाया मराठे आहे असं ओरडत ओरडत त्या गडावरती फिरू लागला आणि उदयभानाला जाग आली. तोही शस्त्रसज्ज झाला आणि तोही त्या मैदानावरती पळत सुटला. हातामध्ये ढाल तलवारी वगैरे सैन्य सगळं जागं झालं आणि गड भांडायला लागला. आणि भांडता भांडता आज जी मध्यवर्ती त्या किल्ल्यावरती जे 2 टावर दिसतात त्याच्या या बाजूला एक टेकडी आहे आणि त्या टेकडीच्या सपाटीवरती तानाजी मालुसरे आणि उदयभानाची गाठ पडली. एकमेकाचे वार एकमेकावरती व्हायला लागले आणि उदयभानाचा एक वार तानाजीरावांच्या ढालीवरती पडला, ढाल तुटली गेली आणि हातावरती आपले वार झेलत, हाताला असंख्य जखमा असताना घाईघाईने तलवारीवरती वार झेलून आपला कमरेला बांधलेला जो काही शेला होता तो सोडला, हाताला गुंडाळला घाईघाई आणि त्या शेल्यावरती तानाजीराव वार घ्यायला लागले. आणि तेवढ्यात तानाजीरावाचा एक वार उदयभानावर पडला आणि उदयभानाचा वार वर्मी तानाजीरावांच्या वरती पडला आणि तानाजीराव त्या ठिकाणी जागेवरती कोसळले गेले. पण जे 2 टावर दिसतात ते टेकडीमध्ये शेलार मामा लढत होते आणि शेलार मामा लढत असताना त्यांनी पाहिलं आणि 80 वर्षाचं म्हातारं
पळत सुटला आणि पाठमारा असणाऱ्या उदयभानाच्या पाठीमागून पेकाटात लाथ घातली. तसा तो थोबाडावरती पडला आणि वर बसून त्याच्या मुंडक्यावरती एक तलवारीचा वार करून त्या उदयभानाला तिथं शेलार मामाने आडवा केला आणि लगेच आपल्या तानाजीच्या तिथे गेले. इकडं बातमी कळाली होती, सुभेदार पडले, पळापळ सुरू झाली होती. सूर्याजी आत आलेला होता आणि पळापळ सुरू झाल्यावरती सगळे पळाले डोनगिरीच्या कड्याकडं, कारण उदयभान पडला हे माहितीच नाही झालं, फक्त सुभेदार पडले. आणि त्याच वेळेस मग तानाजी सुरे पडलेले पाहून शेलार मामाच्या कलेवाराजवळ थांबले आणि तिथून सूर्याजी पळत गेला आणि कड्यावरती उतरणाऱ्या मावळ्यांना ओरडला, अरे असे भागूबाई सारखे पळता काय? कड्यावरचा दोर मी केव्हाच कापून काढलाय. जर लढायचं असेल तर तुमचा बाप इथं मरून पडलाय, त्याच्यासाठी लढा, नाही तर शिवाजी महाराजांना पुढे जाऊन तुम्ही कोणतं तोंड दाखवणार आहात. असं म्हणून जे काही ईर्ष्या एक आले, सूर्याजीने हर हर महादेवचा जयघोष केला आणि पुन्हा पळणारे मावळे मागे फिरले आणि एकच एल्गार करून संपूर्ण उदयभानाच्या सैन्याला शरण यायला लावलं. काहींना ठार मारण्यात आलं आणि तो किल्ला ताब्यात घेतला. तेवढ्यात सूर्याजीच्या तानाजीरावांच्या प्रेताजवळती त्या कलेवराजवळती थांबले आणि एक जण गेला आणि आऊसाहेबांनी शिवाजी राजे त्या राजगडाच्या खिडकीतून सदरेच्या पाहत होते, कारण इकडे दिवट्यासारख्या बारीक बारीक तांब्या चमकत होत्या. म्हणजे तानाजीराव गडावरती पोहोचले, गडावर युद्ध सुरू झालं हे तिथं मात्र समजत होतं आणि समजल्याबरोबर ते सगळं पाहत होते. आनंदाची बातमी कधी मिळते, कधी एकदा गंजी पेटवली जाते. आणि इकडं मात्र किल्ला ताब्यात आल्यावर शेलार मामाने एका सवंगाड्याला सांगितलं, जवळ बसणाऱ्याला, जा रे तेवढी एखादी गंजी असेल किंवा एखादं झोपडा असेल त्या झोपड्याला पेटून दे, म्हणजे महाराजांना समजेल तानाजीनं तुमच्या गड घेतलेला आहे. आणि तो गेला आणि एक छोटीशी झोपडी होती गवताची, त्या झोपडीला त्याने काडी लावली. ज्वाला आसमानतात गेल्या आणि जिजाऊ आनंदल्या आणि शिवबाला म्हणाल्या, शिवबा आपल्या ताण्यानं आपलं नाव सार्थकी लावलेलं आहे. पण इकडं काय झालं माहीत नव्हतं, कारण जिजाऊंनी शब्द दिला होता की तुला पालखीचा मान दिला जाणार आहे. आणि मग शिवाजी महाराज स्वतः म्हणाले, तर मी स्वतः सूर्य उगवायच्या आत कोंढाण्यावरती हजर होणारे तानाजीराव. आणि मग असं म्हणून सकाळच्या प्रहरी पहिल्यांदा शिवाजी महाराज सूर्य उगवायच्या आत कोंढाण्याच्या त्या कल्याण दरवाजामध्ये आले. पण कल्याण दरवाजातल्या सर्वांच्या माना खाली गेलेल्या होत्या. भगवा ध्वज मात्र निम्म्यावरती आलेला होता, हिरवा ध्वज बाजूला टाकून पडलेला होता. गड तर जिंकलाय पण तुताऱ्या वादनात, गड तर जिंकलाय पण कुठे काही डफांचा आवाज येईना. आणि म्हणून काहीतरी काळबेरं झालं असावं, महाराजांनी हेरलं. महाराज पुढे आले आणि त्या जिथे तानाजीचं प्रेत होतं तिथे गेल्या शेलार मामा आणि सूर्याजी तिथं बसले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रूसारखे चालू होते की घरी गेल्यानंतर उमरठला गेल्यानंतर वहिनीला मी काय सांगू, किंवा दादाचं काय झालं आऊसाहेबांना मी कशा तोंडाने सांगू. आणि महाराजाला कोणीतरी सांगितलं, महाराजांना समजून चुकलं की काहीतरी झालेलं आहे. जवळ गेले तर त्यांचा लाडका तानाजी त्याचं कलेवर पडलेलं होतं, रक्ताचं थारोळं झालेलं होतं. महाराजांनी लगेच पालखी बोलवली, तानाजीला कडाडून मिठी मारली त्या प्रेताला. गळ्यामधलं जे काही शाल होती ती अंगावर टाकले आणि महाराजांनी स्वतःच्या गळ्यामध्ये असणारी समुद्री कवड्याची माळ ही त्यांच्या प्रेतावरती दिली. महाराजांनी आपल्या आयुष्यात आपल्या गळ्यातली माळ फक्त दोघा जणांनाच दिलेली आहे. एक होता पन्हाळ्यामध्ये असणारा शिवाकाशीद नावी, पण त्याला मारल्यानंतर चिद्दीजवरनं ती कुठे गेली सापडली नाही. पण ही माळ मात्र प्रेतावर असल्यामुळं त्यांच्या वंशजांनी आजही जपून ठेवलेली आहे ही माळ. आणि त्यामुळे एकमेव आज वाघनखांचं एवढं आपल्याकडे प्रस्थ आलं. वाघनख महाराजांनी फक्त काही मिनिटापुरती वापरलेली आहे, पण आज ही महाराजांच्या गळ्यातली सदैव असणारी माळ आजही मात्र शाबूत आहे. ती जर पाहायची असेल कधी महाडला गेला तर महाडला गेल्यानंतर मला फोन करा, त्यांचे वंशज तिथे राहतात, त्यांच्याकडे ती दर्शनाला ठेवलेली जाते. महाराजांनी पालखी आणली, त्या पालखीमध्ये तानाजीरावांचे जे काही तुकडे झालेले देहाचे होते ते भरले गेले आणि महाराजांनी समवेत सगळेजण राजगडाच्या दिशेला चालू लागले. राजगडाच्या दिशेने चालू लागल्यानंतर पालखी दिसायला लागली. दाशींनी आऊसाहेबांना सांगितलं, आऊसाहेब तुमचा लाडका तानाजी आलाय, पालखीत बसून आला. अरे मग काय करताय, बघा नगारे वाजवा, ढोल वाजवा, सगळं वाजवा. आता गडावर माहितीच नाही आहे काही, वाजायला सगळी सुरुवात झाली. आणि जसजशी पाली दरवाजा जवळ यायला लागला, पाली दरवाज्यात आल्यानंतर गडाचे जे काही वाजंत्री होते, पण पालखीतनं मात्र काही आवाज येत नव्हता. सगळ्यांच्या मानाबरोबर चालणाऱ्यांच्या खाली होत्या. लगेच त्या दुदुंबी काय असतील तुताऱ्या वगैरे बंद झाल्या, आगवण्या बंद झाल्या, ललकाऱ्या बंद झाल्या आणि सगळे माना खाली घालून पुन्हा पद्मावती मातीकडे यायला निघाले. आणि कळून चुकला त्याच वेळेस दाशींनी जिजाऊंना सांगितलं तानाजी आला. आणि आऊसाहेबांनी ताट वगैरे करून त्याचे औक्षण करण्यासाठी सगळी तयारी करून आऊसाहेब पुढे आल्या.
पण शिवबा राजांचं सुद्धा मान खाली गेलेली होती आणि त्यावरून आऊसाहेबांनी जाणून घेतलं की शिवबासुद्धा माझ्या नजरेला नजर भिडू शकत नाही, इथे काहीतरी झालं असणार. आऊसाहेब गेल्या आणि त्यांनी पाहिलं त्या पालखीमध्ये तर तानाजीरावांच्या खांडोळ्या झालेला देह त्या पालखीमध्ये निष्ठुर अवस्थेमध्ये पसरलेला होता. एकच त्या ठिकाणी जिजाऊ म्हणल्या, याच्यासाठी तू अट्टाहास केला होता का रे, तुला जायचंच होतं तर कशाला आवतनं घेऊन आला होता. म्हणून त्या ठिकाणी झालं थोडं सांत्वन वगैरे झालं आणि महाराजांनी मग त्या ठिकाणी सगळ्यांना सांत्वन करून तानाजीचं कलेवर उमरटला मडे घाटातून पाठवलं. म्हणजे मडे घाट म्हणजे त्याला नावच पडलं की तानाजीचं प्रेत गेलं म्हणून त्याला मडे घाट म्हटलं गेलेलं आहे. आणि उमरटला गेल्यावरती ते अंत्यसंस्कार महाराजांनी स्वतः केले. पुढे मात्र सूर्याजीचं ते रायबाचं लग्न महाराजांनी स्वतः लावून दिलं आणि महाराजांनी रायबाचं लग्न लावून दिलं आणि महाराजांनी त्याला पारगडची किल्लेदारी दिली. पारगड चंदगड तालुक्यामध्ये गोव्याच्या हद्दीवर असणारा पार म्हणजे एका कोपऱ्यात म्हणून पारगड नाव दिलं. आणि 1677ला महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले. थोडंसं 2 मिनिटामध्ये सांगतो. आणि त्यांनी रायबाला सांगितलं की जोपर्यंत आसमानी चंद्र सूर्य आहे आणि माझा आदेश येत नाही तोपर्यंत पारगड खाली करू नका. महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले. दक्षिण दिग्विजय करून आले. आपल्याकडे संगमनेरला शेवटची लढाई झाली. तिथून संभाजीला आणायला पन्हाळ्यावर गेले. पन्हाळ्यावरून रायगडवरती आले आणि 3 एप्रिल 1680ला महाराजांचं रायगडावरती निधन झालं. आजही तानाजी मालुसरेंचे काही वंशज पारगडावरती आहे. तुम्ही कधी गेला तर भात खाचराची शेती करता. सिमेंटचं जंगल तयार झालेलं असून सुद्धा तुम्ही जर त्यांना प्रश्न विचारला तर या सिमेंटच्या जंगल बाहेर असताना व्यवसायाच्या संधी असताना तुम्ही इथं का राहतात तर ते लोक आजही सांगतात की जोपर्यंत शिवाजी महाराजांचा आम्हाला आदेश येत नाही, कारण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं आज जोपर्यंत चंद्र सूर्य आसमानी आहे तोपर्यंत पारगड सोडू नका. म्हणून आजही आम्ही पारगड सोडत नाही. ही आजही भक्ती तानाजी मालुसरेंची जिवंत आहे. म्हणजे इतकं मोठं साधर्म्य आजही या विज्ञान युगामध्ये ही माणसं पाळून आहेत. आणि कधी गेलात महाडला तर शीतलताई मालसुरे म्हणून त्यांच्या वंशज आहेत. तो रायबा मालसुरे त्यांचा आता 13वा वंशज आहे. तर त्याला MBA करत होता पुण्यामध्ये. पैसे भरायला नव्हते मिळेल, पैसे भरायला नव्हते तर शाळेतून दाखला काढायचं. त्या ताईंनी मला फोन केला, दादासाहेब म्हणे असं असेल रायबाचा दाखला द्यायला लागला, आपल्याला काही करता येईल का. मी लगेच आमच्या काही सहकारी आधार फाउंडेशनच्या लोकांशी बोललो आणि रायबाचा दाखला वाचवण्यासाठी 10,000 रुपयाचा पहिला चेक आपण रायबाला दिला आणि त्यानंतर श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून 2.5 लाख रुपये आपण त्याला मिळवून दिले. आज तो MBA झाला आणि स्वतः आज चांगल्या पोस्टवरती नोकरीला आहे. म्हणजे ही खरी आज आपण शिवभक्ती जागृत जर ठेवली तर त्यांचे जे वंशज आहेत ते आज कोणत्या स्थितीत आहे याची जाणीव आपल्याला त्या ठिकाणी होते. तर मित्रांनो हा कोंढाणा किल्ला माहिती आहे. महाराजांनी याचं नाव सिंहगड ठेवलेलं आहे. काय ठेवलं? गड आला पण सिंह गेला. सिंह कोण गेला? तानाजी मालुसरे. तानाजी मालसुरे हा इथं घडलेला इतिहास आहे. आता आपल्याला गाडीमध्ये बसायचंय. जमल ना? मी एक आरोळी घेतो. जय घोष होईल ना? मोठे नाही झाला पाहिजे. नुसतंच म्हणायचं शिवाजी महाराज. नाश्ता करायचा मोठे. भूक लागली पाहिजे. भूक लागली पाहिजे. आतड्याचे गोळा झाले पाहिजे आहे का नाही? जमल का? एक मोठा श्वास घ्या. श्वास घेतला सोडा. परत एकदा घ्या. हा घ्या. प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलावतंस श्रीमंत योगी श्री 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 राजा शिवछत्रपती की जय. राजा शिवछत्रपती की जय. धर्मवीर तानाजी मालुसरे की जय. चला.
तिघे भिडू मैत्री आमची भारी, लहानपणीची मस्ती अन दुनियादारी सारी. सकाळचा तो चहा, रात्रीचा तो कट्टा, वेळेचं भान नव्हतं, हरवला होता पत्ता. घड्याळ नव्हतं हाती तरी वेळ आपलीच होती, घड्याळ नव्हतं हाती तरी वेळ आपलीच होती. एका ताटातली भाकरी आपण प्रेमाने वाटली होती. अरे ते सोनेरी दिवस पुन्हा परत येतील का? जुन्या त्या फोटो मधले चेहरे पुन्हा असे हसतील का? आज पैसा आला, मोठ झालो हे जग, पण तिघांच्या त्या कट्ट्याची सर नाही कशाला. आम्ही थांबत नाही, आम्ही झुकत नाही, स्वप्नांच्या मागे धावत राहतो काही होई. आगी सारखी जिद्द छातीत आहे ज्वाला, जिंकायचंच ठरवलं, हाच आमचा नारा, हाच आमचा नारा, हाच आमचा नारा, हाच आमचा नारा. रस्ता कठीण असला तरी पाऊल मागे नाही, वादळ आली तरी मन कधी घाबरत नाही. घामाच्या थेंबातून यशाचं फूल फुलत, यशाचं फूल फुलत. धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजांना आपणा सर्वांच्या वतीनं मानाचा मुजरा करून आज ज्या भूमीमध्ये तुम्ही आज या ठिकाणी उभे आहात, खरं तर ही भूमी छत्रपती शंभूराजांच्या बलिदानानं पुनीत झालेली आहे. इथला एक एक रक्ताचा कण ना कण या मातीमध्ये मिसळलेला आहे त्यांच्या शरीरातला. इथल्या नदीनं तो शरीरातला रक्ताचा थेंब वाहून पाहिला आणि त्या थेंबातून अनेक गवताच्या काट्यांना भाले फुटत गेले होते. घटना अशी घडली होती की 3 एप्रिल 1680ला छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरती निधन झालं आणि छत्रपती संभाजीराजे हे खऱ्या अर्थाने या स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून त्यांनी गादीवरती शपथ घेतलेली होती. पण 1682मध्ये शिवाजी महाराजांचं ज्यावेळेस निधन झालं आणि निधन झाल्यानंतर औरंगजेबाला वाटलं आता मराठ्यांचं राज्य आपल्याला संपूर्ण जिंकता येईल आणि संपूर्ण मुघली अंमलाखाली हा हिंदुस्थान एकवटला जाईल, ही स्वप्न मात्र त्या औरंगजेब बादशाला पडू लागली. आणि 1682मध्ये 6 लाखाची प्रचंड फौज घेऊन स्वतः दस्तूरखुद्द औरंगजेब बादशाह हा दक्षिणेच्या मुलखावरती स्वारी करायला निघाला. आणि ही स्वारी येत असताना त्यावेळेस संभाजीराजांनी जंजिऱ्यावरती मोहीम आखलेली होती. आणि जंजिऱ्यावरती मोहिमेवरती असताना जसं रामायणामध्ये रामाने सेतू बांधला आणि लंकेला जाण्यासाठी रस्ता तयार केला होता, त्याच पद्धतीनं संभाजीराजांनी समुद्राला ओटी आलेली असताना त्या ठिकाणी दगडाचा भारा टाकून टाकून जंजिऱ्यापर्यंत रस्ता करण्याचा प्रयत्न चालू केला होता. पण त्याच वेळेस औरंगजेब दख्खनमध्ये आल्याचं समजल्यावर हातातोंडाशी आलेला जंजिऱ्याचा विजय संभाजीराजांना सोडून द्यावा लागला. आणि आज गायतपर्यंत मराठ्यांचं जोपर्यंत राज्य होतं तोपर्यंत जंजिरा मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना जिंकता आलेला नाही आहे. आणि ही सल मात्र महाराजांच्या मनामध्ये कायमच होती. आणि अशा पद्धतीनं संभाजीराजांनी ज्यावेळेस आपला कारभार सुरू केला त्यावेळेस मात्र त्यांनी मोहीम आखली फोंड्याच्या गोव्याला जे काही पोर्तुगीज होते फोंडा किल्ल्यावरती, तिथे काहीतरी गडबड झाली होती म्हणून ते इकडचा मुघलांना अडकाव करून ते गोव्याच्या फोंड्यावरती चालून गेले. आणि तिथल्या पोर्तुगीजांना नामोहरण करीत असताना तोही हातातोंडाशी आलेला विजय बातमी लगेच संभाजीराजांना कळाली की मुघल आता कोकणामध्ये उतरत आहेत आणि म्हणून कोकणामध्ये मुघल उतरू द्यायचे नाही म्हणून तोही विजय सोडून संभाजीराजे माघारी फिरत असताना वाटेमध्ये संगमेश्वर नावाचं ठिकाण लागलं. आणि संगमेश्वरला तिथे नायकांच्यामध्ये भांडण झालेलं होतं, तंटा बखेडा निर्माण झाला होता. आणि तो तंटा सोडवण्यासाठी येसुबाईंना आणि राजपुत्र शाहूंना त्यांनी रायगडाकडे रवाना केलं. आणि थोडी शिबंदी फक्त तंटा बखेड्यासाठी मी पाठीमागून येतो, तुम्ही रायगडाकडे कूच करा असं ज्यावेळेस सांगण्यात आलं त्यावेळेस संभाजीराजे मोजक्या लोकांसहित संगमेश्वरला थांबले. आणि ही बातमी कोल्हापूर प्रांतीय असणाऱ्या मुकर्रब खानाला कळाली. आणि मुकर्रब खानाने रात्रीच्या रात्री हालचाल करून
काही सैन्य आंबा घाटातून उतरवलं, काही सैन्य अनुस्कारा घाटाच्या मार्गे उतरवलं की संभाजीला दक्षिणेकडे कुठे परत जाता येऊ नये. आणि अशा पद्धतीनं रातोरात त्या संगमेश्वरला वेढा दिला. आणि आपण वेढला गेलेलो आहे हे ज्यावेळेस शंभूराजांच्या लक्षात आलं, त्यांनी आपली वेशभूषा बदलायला सुरुवात केली. बरोबर कवी कलुषा होता, की कवी कलुषाची सुद्धा समाधी याच ठिकाणी आहे. आणि त्यामुळं त्या दोघांनी केश वपन केलं. आणि राजापूरच्या खाडीमध्ये काही जहाज बारीक होड्या तयार करण्यात आलेल्या होत्या, तर त्या खाडीतून आपण निघून जायचं वेढलेलो आहे असं पण शंभूराजे आणि कवी कलुषा निघायला लागले. आपण ओळखू येणार नाही, पण इकडं मात्र त्या संगमेश्वरच्या वाड्याला वेढा पडलेला होता. आणि ही बातमी ज्यावेळेस समजली की इथून संभाजीराजे कुठं दिसत नाही आहे, पण लक्षात आल्यानंतर चौबाजूला पहारेकरी किंवा तिथले जे काही राखवलदार असतील ते फिरत होते. पण फिरताना त्यांच्या लक्षात आलं संभाजी तर राजे कुठे गेलेले नाही आहेत, कवी कलुषा कुठे गेलेले नाही आहेत, पण ते दिसत का नाही आहे. आणि तेवढ्याच संभाजीराजांचा एक घोडा एका झाडाला बांधलेला दिसला. आणि बांधलेला दिसल्यानंतर तो जरा फुरफुर करत होता, कारण त्याच्या देखत संभाजीराजे राजापूरच्या बाजूला निघालेले होते. आणि आपल्या धने आपल्याला बांधून निघून चाललाय हे त्या मुक्या प्राण्याला खऱ्या अर्थाने जाणीव झाली. याचं उत्तम उदाहरण महाराणा प्रतापच्या चेतकचं आपल्याला देता येईल. कारण ज्यावेळेस मुघली सैन्य चेतकच्या पाठीमागं लागलं महाराणांच्या, त्यावेळेस तोंडाला फेस येईपर्यंत तो घोडा बेफाम दौडत होता. आणि मुघल सैन्य दिसेनासं झाल्यानंतर त्या चेतकने थांबल्यानंतर आपल्या तोंडातून फेस येत असताना सुद्धा त्या हल्दी घाटीमध्ये आपल्या धन्यासाठी प्राणार्पण केलेलं होतं. त्याच पद्धतीच्या या घोड्याला सुद्धा जाणीव झाली असावी. आणि मुघलांनी तो घोडा सोडला आणि तो दौडत दौडत राजापूरच्या त्या खाडीच्या बाजूला गेला. आणि मुघलांचं सैन्य पाठीमागे जाऊन त्या ठिकाणी संभाजीराजांना कैद करण्यात आलं. आणि मुकर्रब खानाला इतका आनंद झाला की आता स्वराज्य कोई अपनी दहशत दिखाने के लिए किसी भी हद तक गिर जाने को तैयार हो तो उसके भय में आ जाना स्वाभाविक है. अपनी रक्षा के लिए यदि आपको शत्रु की हर आज्ञा का पालन करना पड़े, इस दुविधा को हम स्वीकार करते हैं. लेकिन एक बात हमारी समझ के बाहर है. ये मराठे अपनी रक्षा के बारे में कब से सोचने लगे? मराठों ने जब भी अपनी जान दी है स्वराज की रक्षा करने के लिए दी है, छत्रपति शिवाजी महाराज के लिए दी है. अरे जो मस्तक सिर्फ और सिर्फ अपनी मातृभूमि को नमन करता है वो शत्रु के सामने कब से झुकने लगा? जिन महावीरों का खून हमारी नसों में बह रहा है उसे बहाने की ताकत औरंग में है ही नहीं. जो तख्त के लिए अपने बाप भाई बेटे की जान ले ले वो हमारा ईमान खरीदेगा. हम मराठा है, मराठा. स्वराज का यह सिंहासन लाखों मराठों के त्याग और बलिदान से बना है. स्वराज किसी एक इंसान की इच्छा नहीं बल्कि हर एक इंसान को सुरक्षित रखने के लिए ईश्वर की इच्छा है. हे हिंदवी स्वराज्य वहवे हीच श्रींची इच्छा. अब समय आ गया है. हिंद प्रांत के हर इंसान को इस शैतान से मुक्ति दिलाने का वार होगा. हमारा दिया हुआ हर घाव हमारे एक एक शहीद मावले की तरफ से होगा. सरलश्कर हम्बीरराव मोहिते की तरफ से होगा. सभी प्रांत प्रमुख को आदेश है कल सूर्यास्त तक स्वराज का हर एक मामला यहां संगमेश्वर में होगा. रात के अंधेरे में मराठों की सेना अंबे घाट से आग की तरह औरंग की ओर बढ़ेगी. औरंग और उसकी खोखली सल्तनत को जला के राख कर देंगे. जय भवानी, भवानी, भवानी. नमो पार्वती पतये. क्षमा करना छंदुका मात्या, हमारी वजह से आपको इस पीड़ा से गुजरना पड़ रहा है. इस पीड़ा में ही जीवन का सुख है महाराज. सुदामा को कैसा दर्द जब उसके हमदर्द कृष्ण हो उसके कद. ये कहां ले जा रहे हो इन्हें? रिहा कर रहे हो क्या? इनके शब्द इच्छाधारी हथियार हैं. कभी तीर बन जाते हैं, कभी तलवार. माते
याद है हमने कहा था आपसे एक बार कि हम आपसे कविताओं की प्रतियोगिता करेंगे। और हमने कहा था कि आप बिना प्रतियोगिता के विजयी हैं। मन के जीते जीत हैं, मन के हारे हार। हार गए जो बिन लड़े, उन पर है धिक्कार। उन पर है धिक्कार जो देखे ना सपना। सपनों का अधिकार असल अधिकार है अपना। अपनों की खातिर करना कुछ आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें। तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं। तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं। तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है। ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है। सेवक का आखिरी मुजरा स्वीकार कीजिए राजे। जा रहे हैं आपके शत्रुओं के चोट पर लगने। हमने कहा था हम नमक है महाराज। तुम नमक नहीं चंदन हो कवि, तुम तिलक हमारे माथे का। कविताएं खत्म हुई राजे, अंत में जीत आपकी हुई। जनमानस के भूप रहोगे, चरम चमकती धूप रहोगे। प्रसन्न रहे माता जगदम्बा और छत्रपति और सचर संबा। हम नमक है महाराज, हम नमक है। तुम नमक नहीं चंदन हो कवि, तुम तिलक हमारे माथे का।